चला मुलांनो, सगळ्यात पहिली संख्या जी आहे ती आपल्याला बघायची. तर पहिली संख्या आपली काय आहे? नैसर्गिक संख्या. बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा नैसर्गिक संख्या आणि नॅचरल नंबर मी असं सुरुवातीला सांगितलं. पण बघा याच संख्येची इथं 3 नावं तुम्हाला मराठीत दिसतात आणि 2 नावं आपण इंग्रजीमध्ये लिहिलेले. तर नैसर्गिक संख्या त्यालाच परत दुसरं नाव काय आहे? प्राकृतिक संख्या. आणि नंतर आपण त्यालाच काय म्हणतो मुलांनो? तर मोज संख्या. का बरं मोज संख्या हे नाव पडलं असेल? कारण कुठलीही संख्या कुठलीही जी संख्या आहे किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला मोजण्यासाठी नंबरची गरज आहे, म्हणून त्याला मोज संख्या ही नाव पडलेले. प्राकृतिक आहे म्हणजे ती पहिल्यापासून सुरुवातीला तयार झाली म्हणून त्याला प्राकृतिक म्हणलं, म्हणजेच नैसर्गिक, त्याचाच अर्थ दुसरा. तर इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? नॅचरल नंबर. आणि नंतर मोज संख्याच म्हणजेच काय? त्याला काउंटिंग नंबर सुद्धा आपण इथं म्हणत असतो. कारण कुठलीही गोष्ट जर तुम्हाला काही चॉकलेट दिले, मोजायला सांगितले, तर तुम्हाला काय करावं लागेल? संख्या मोजावंच लागते ना. 1 2 3 4 5 अशा पद्धतीनं तुम्हाला संख्या काय होतील? वाढत जातील. म्हणूनच आपण नैसर्गिक संख्येला प्राकृतिक संख्या सुद्धा म्हणतो आणि मोज संख्या सुद्धा म्हणतो. म्हणजेच त्याला नॅचरल नंबर पण म्हणता येईल आणि काउंटिंग नंबर पण म्हणता येईल. मग आता प्रश्न इथं पडतो की बाबा नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 या अंकापासून होते. मग 1 पासून अशा संख्या वाढत जातील. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे अनंतापर्यंत. आता अनंत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? इन्फिनिटी आपण ज्याला म्हणतो. इन्फिनिटीचं हे साईन आहे जे मी तुम्हाला इथं दाखवले. अनंत म्हणजे काय? की जिथपर्यंत आपण जाऊ शकत नाहीत. कारण मी जर तुम्हाला विचारलं की बाबा आता शेवटची नैसर्गिक संख्या सांगा, तर तुम्हाला सांगता येईल का? शक्यच नाही शेवटची नैसर्गिक संख्या सांगता येणं. कारण कितीही संख्या वाढत जातील पण इथं कमी होणार नाहीत. मग आता इथं प्रश्न असा पडतो की जर सर्वात लहान नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारली, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल 1. का? कारण 1च्या अलीकडे कुठलीही संख्या आपण नैसर्गिक संख्येमध्ये घेणार नाहीत. मग सर्वात लहान जर नैसर्गिक संख्या विचारली तर 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आणि दुसरा प्रश्न जर तुम्हाला इथं विचारला की नैसर्गिक सर्वात मोठी संख्या सांगा, मग आपण इथं सांगू शकत नाही. तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण अनंत लिहू शकतो. तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सांगता येत नाही. कारण तुम्ही जरी प्रयत्न केला तरी कुठलीही संख्या तुम्ही सांगितली, जर समजा तुम्ही उदाहरणार्थ सांगितलं की मॅडम 1 लाख ही संख्या घ्या, बरोबर आहे. पण आता 1 लाखाच्या पुढं आणखीन जर संख्या मी वाढवली तर 1 लाखाच्या पुढे 1,01,000 होऊ शकतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही या जगातली संख्या मोठी घेतली किंवा मला सांगितली तरी त्याच्या पुढे 1 नंबरने ती संख्या वाढणार. त्याच्यामुळं आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की अनंत. काय सांगणार आपण? अनंत, इन्फिनिटी. म्हणजेच काय? ज्याचा कुठंच अंत नाही किंवा ती शेवटची संख्या सांगता येणार नाही. आणखीन एक प्रश्न इथं पडतो बघा. 1 पासून तुम्ही संख्या इथं बघताय 1 2 3 4 5 6 अशा संख्या वाढत जातील अनंतापर्यंत नैसर्गिक संख्येमध्ये. मग आता इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की ह्या सगळ्या संख्या धनसंख्या आहेत. मग आपण इथं काय लिहू शकतो की सर्व नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत. कशा आहेत बरं? धन आहेत. धन म्हणजेच काय मुलांनो? पॉझिटिव्ह नंबर. काय म्हणू शकतो आपण त्याला? तर पॉझिटिव्ह नंबर म्हणू शकतो. तर मग सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय आहेत? धन आहेत. आता प्रश्न पडतो शून्याचा, कारण तुम्हाला माहिती शून्य पण आहे. मग 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आणि आता इथं आपण धन ही संख्या घेतली. मग आणखीन एक प्रश्न तुम्हाला इथं पडतो की ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत का? मग कुठलीही ऋण संख्या ही नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही. एकही ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसते. ऋण म्हणजे काय मुलांनो? तर निगेटिव्ह नंबर.
ऋण म्हणजे काय निगेटिव्ह. तर बघा सगळे पॉईंट आपण परत एकदा बघू. तर नैसर्गिक संख्या आहे जे आपण शिकत आहोत पहिला पॉईंट, किंवा पहिली संख्या म्हणलं तरी चालेल. नैसर्गिक संख्या त्यालाच आपण प्राकृतिक संख्या म्हणतो. नंतर त्याला मोज संख्या असंही आपण नाव दिलेलं आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर किंवा काउंटिंग नंबर असं म्हणतो. तर बघा नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे ती 1 पासून सुरू होते, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं अनंतापर्यंत त्या संख्या वाढत जातात, ज्याचा कुठेही अंत होणार नाही. नंतरचा जो प्रश्न आहे की 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या तुम्हाला इथं सांगता येते. पण जर दुसरा प्रश्न तुम्ही बघितला तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही, कारण कुठलीही संख्या जरी तुम्ही सांगितली की त्याच्या पुढे 1 ॲड केला की त्याच्यापेक्षा मोठी संख्या तुम्हाला मिळणार. त्याच्यामुळे सर्वात मोठी संख्या तुम्हाला इथं शेवटची सांगता येणार नाही, ते अनंतापर्यंत इन्फिनिटीपर्यंत वाढत जाणार. नंतरचा प्रश्न, सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन आहेत, म्हणजेच काय पॉझिटिव्ह आहेत. तर सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, पॉझिटिव्ह असतात. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण ह्याच पॉईंटवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. आणि हे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केले तर कुठलाही प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही. नंतर 0 ही नैसर्गिक संख्या नाही. शून्याच्या बाबतीत आपल्याला आणखीन पुढे बघायचं आहे. पूर्ण संख्येमध्ये आपण 0 घेणार आहोत. तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि नंतरचा जो पॉईंट आहे, एकही ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसते. म्हणजे जर निगेटिव्ह नंबर आहे, आता सपोज निगेटिव्ह नंबर म्हणजे काय, -2 म्हणजे -2, नंतर -5, अशा प्रकारचा कुठलाही निगेटिव्ह नंबर हा नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की फक्त धनसंख्याच ह्या नैसर्गिक संख्ये